स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत डोसा। डोसा बनवण्यासाठी पॅन हा गरम करून घ्यायचा व त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचे व नंतर पॅन हा खाली ठेवून त्यावरती डोस्याचे बॅटर व्यवस्थितरित्या गोल आकारामध्ये व्यवस्थितरित्या पसरून घ्यायचे आहे व नंतर तो गॅसवरती ठेवायचा आहे। अशा प्रकारे डोसा हा आपला व्यवस्थितरित्या तयार होईल व 1 मिनिट झाले तर त्यावरती तेल हे टाकायचे आहे। तेल हे जास्त प्रमाणामध्ये टाकायचे नाही, तर साईडने पण तेल टाकायचे व मध्यभागी पण तेल टाकायचे। जर आपण 1 मिनिट आणि डोसा बनवत असताना गॅसचा फ्लेम जास्त पण नको आणि जास्त कमी पण नको, मीडियम ठेवायला पाहिजे व डोसाच्या साईडने आपण तेल टाकून घ्यावे व नंतर ते थोडासा पापड्या निघाल्यासारखा जेणेकरून 1 मिनिट झाल्याच्या नंतर थोडासा डोसा फुगल्यासारखा आपल्याला दिसेल व डोसा फुगल्यासारखा दिसला की हे बघा त्याचा कलर पण आपल्याला चेंज झालेला दिसेल। मी तुम्हाला हे जवळून दाखवते, हे बघा कसा दिसत आहे। असा कलर तयार झाला, थोडा डोसाचा कलर चेंज व्हायला लागला की आपण समजून जायचे की आपला डोसा हा जवळपास 90% हा तयार झालेला आहे व नंतर आपल्या डोसाला हा बघा किती छान कलर आलेला आहे व नंतर साईडने डोसा हा व्यवस्थितरित्या आपण काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जर तुम्ही डोसा केला तर तुमचा डोसा हा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी होईल। तुम्हाला जर डोसा आवडला, माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा। हा बघा तयार झालेला आहे आपला क्रिस्पी डोसा। कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। बघताच असं वाटतं की खाओ बाबा, हे किती छान झालेलं आहे, पहा तुम्ही पाहू शकता। पुढून मागून दोन्हीकडून पण आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे।